सभापती महोदया धन्यवाद। आज नियम 260 अन्वये विदर्भाच्या विकासाकरिता आजपर्यंत काय काय झाले आणि काय नाही याचा आढावा किंवा पुढची वाटचाल आपली कशी असायला पाहिजे सरकारची, सुरुवातीलाच मला काही ओळी या ठिकाणी नमूद करायच्या आहेत। होते साधेच राहणे अन उच्च विचार, शिकलेले जरी नव्हते तरी होते ज्ञानाचे भंडार, घेऊनी हातात झाडू रस्ते नाले साफ केले, स्वच्छतेचे महत्त्व जगाला पटवून दिले, साध्या बोळ्या वाणीतील शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले, म्हणूनच तर त्यांचे नाव विदर्भातील विद्यापीठ असे पडले। आज थोर संत समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी आहे आणि हा योगायोगच म्हणायला पाहिजे की आजच विदर्भावरचा हा प्रस्ताव या ठिकाणी आपण घेत आहोत। विदर्भाबद्दल मी बोलायला का उभे राहिले, आपल्याला कदाचित माहिती नसेल की मी विदर्भ कन्या आहे भाऊ, आणि आम्ही कायंदे म्हणजे बुलढाणा लोणार, आणि त्यामुळे विदर्भा जरी मुंबईत जन्म आणि शिक्षण झालं असला तरी देखील आपली माती आणि आपलं मूळ हे माणूस कधीच विसरू शकत नाही, आणि म्हणूनच मला अतिशय जिव्हाळ्याने विदर्भाच्या प्रस्तावावर मला ही बोलण्याची संधी मिळाली याचं मी भाग्य समजते। विदर्भभूमी ही कृषीप्रधान आहे। कापूस, सोयाबीन, संत्र, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे सगळं, त्यामध्ये जंगल, नद्या यांनी संपन्न आहे, खनिज संपन्न असा हा सगळा प्रदेश आहे। दाट जंगल, आपण जंगल म्हटलं की आपल्याला सगळ्या ताडोबाची सफारी एक दिसतं, परंतु त्याही पलीकडे बरंच काही विदर्भाने आपल्याला दिलेलं आहे। विदर्भाने अनेक थोर मोठी मंडळी दिलीत, थोर मोठे सुपुत्र दिलेत। विनोबा भावे असतील, संत गाडगेबाबा महाराज असतील, संत तुकडोजी महाराज ज्यांची ग्रामगीता ही खरं तर प्रत्येकाने वाचावी अशी आहे आणि आत्मसात करावी। समाजाच्या प्रत्येक घटकाने कसं वागलं पाहिजे, कसं वावरलं पाहिजे, कसं स्वतःलाच काही नियम घालून दिले पाहिजे हे आपल्याला ग्रामगीतेतून शिकायला मिळतं। पंजाबराव देशमुख असतील, बाबा आमटे असतील, जमनालाल बजाज असतील, बापूजी अणे असतील, आणि ही विद्वानांची भूमी। कौंडण्यपूर पौराणिक आपण पाहिलं तर कौंडण्यपूर हे रुक्मिणीचे माहेर म्हणजेच विदर्भ आजचा। सारस्वती जन्मभू राजेश्वर, कवी राजराजेश्वर यांनी ही विद्वानांची भूमी, सारस्वती जन्मभू असं या भूमीचं नाव त्यांच्या कवितेत उल्लेख आहे। आणि या सगळ्यांची नावं जी मी या ठिकाणी घेतलीत त्याच्यावरून लक्षात येतं ही खरंच संतांची भूमी आहे, विद्वानांची भूमी आहे। अलीकडच्या काळामध्ये इथून जे अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री झाले ते वसंतराव नाईक असतील, सुधाकरराव नाईक असतील, त्यानंतर अलीकडच्या काळात ज्यांचं अनेक नावं आहेत घेण्यासारखी, परंतु आज ज्यांना आपण सतत पाहतोय, ज्यांच्याकडून खूप आपण शिकलोय किंवा अजून शिकलं पाहिजे असे माननीय नितीन गडकरीजी असतील, माननीय भाऊ इथे स्वतः बसलेले आहेत, सुधीर भाऊ मुनगंटीवार आमचे नेते राहिलेले आहेत, आणि देवेंद्रजी फडणवीस, अशी अनेक नावं आहेत। परंतु आत्ता आपल्या समोर जी आहेत ज्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखी अशी ही मंडळी आहे। आणि म्हणूनच विदर्भ आपण म्हणतो दुर्लक्षित राहिला, अनुशेषाच्या गोष्टी नेहमी आपण बोलतो की विदर्भाचा अनुशेष अजून पूर्ण झाला नाही आणि हे खूप करण्यासारखं आहे। परंतु या विभागातले ज्या काही अडचणी डोळ्यासमोर आहेत, 1982-83 साली दांडेकर समिती स्थापन झाली। या दांडेकर समितीने मान्य केलं की विदर्भामध्ये खूप मोठा अनुशेष आहे, जवळजवळ 8000 कोटीचा अनुशेष, जर का मी चुकत नसेल, माझं
याबद्दल थोडं अज्ञान असू शकतं, परंतु जे काय माझ्या वाचनातून मला प्राप्त झालं, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ स्थापन करावं असं सगळ्यांचंच मत होतं. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते 1984 साली, परंतु नंतर या वैधानिक विकास महामंडळाला विरोध झाला. त्या विरोधाची कारणं असतील अनेक. त्यावेळा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांचा प्रखर विरोध होता असं समजतंय. परंतु त्या गोष्टीत न जाता विरोध अशासाठी होता की सभागृह हे सार्वभौम आहे आणि अशी विकास महामंडळ स्थापन करून आपण काय साध्य होणार किंवा खरोखर अनुशेष दूर होईल का, हा विषय कदाचित त्यावेळा असावा. पहिली समिती स्थापन झाली ती दांडेकर समिती. त्यानंतर माननीय मनोहर जोशीजी हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी एक इंडिकेटर बॅकलॉग कमिटी अशी स्थापन केली. त्यांनी देखील मान्य केलं. रंगनाथन समिती स्थापन केली, त्यांनी मान्य केलं की अनुशेष हा आहे आणि तो आपण भरून काढला पाहिजे. 2013 साली पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी विजय केळकर समिती स्थापन केली. त्याही वेळा विदर्भाला काही निधी मोठ्या प्रमाणात देण्यात आला, परंतु तो अनुशेष भरून काढण्यासारखा नव्हता. आणि नंतर 2014 साली एक रिपोर्ट हा या सभागृहात मांडण्यात आला केळकर समितीचाच. परंतु सर्वजण कबूल करत होते की विदर्भाचा अनुशेष आहे आणि तो भरून काढला पाहिजे, परंतु ठोस पावलं मात्र उचलली गेली नव्हती. कारण प्रकल्प आणणं आणि प्रकल्प राबवणं आणि निधी, आणि त्यामुळेच कुठेतरी विदर्भावर सातत्याने अन्याय होतोय आणि तो एक असंतोष, आणि त्यातनंच वेगळा विदर्भ व्हावा ही मागणी अनेक वर्षांपासून पुढे येऊ लागली. अर्थातच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्यातनं महाराष्ट्राच्या सीमा तयार झाल्या आणि विदर्भ हा महाराष्ट्रातच राहिला आणि राहायला पाहिजे. अर्थात याच्यावर अनेक मतांतर असू शकतील, परंतु 2001-2002 मध्ये सर्व आमदारांनी परत एक अनुशेष निर्मूलन समिती स्थापन व्हावी असं त्यावेळच्या राज्यपालांकडे, बहुधा PC अलेक्झांडर हे होते, त्यांच्याकडे ती मागणी केली. परंतु वैधानिक विकास महामंडळ हे पांढरा हत्ती सांभाळण्यासारखे आहेत असंच मत पुढे येऊ लागलं. विदर्भाचा विकास न होण्याची बरीच कारण, एकतर दाट जंगल, मोठ्या प्रमाणात रिझर्व्ड फॉरेस्ट हे आहे. आपल्यासमोर इथे वनमंत्री उपस्थित आहेत, त्यांना हे सगळ्या त्याच्यातले बारकावे माहिती आहेत. नंतर झुडपी जंगलांचा पण प्रश्न होता, तोही लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु इथे वीज निर्मितीच्या बरेच प्रकल्प आले. अनेक विदर्भातल्या नेत्यांनी त्या वेळा त्यांचं सहयोग राहिलेला आहे आणि वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. परंतु वीज जे ट्रान्समिशन आहे, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन आहे अनेक इतर ठिकाणी, त्यामध्ये जो एक लॉस होतो तो जवळजवळ 10 ते 15% लॉस त्याच्यामध्ये होतो, तोटा होतो. आणि यामुळेच की इंडस्ट्रीज एक मोठ्या प्रमाणात न यायचं कारण की वीज महाग असणे, आणि ही वीज महाग असण्याचं कारणच त्या इलेक्ट्रिकल ट्रान्समिशनमध्ये जो लॉस होतो तो इथे नमूद करायला पाहिजे. आणि त्यामुळे रिझर्व्ह फॉरेस्ट ही एक विकासातली बाधा ठरली. परंतु त्याचं रूपांतर आपल्याला संधीमध्ये कसं करता येईल हेही आपणच पुढे शिकलो. आणि मग वेगवेगळे जे सँच्युरीज निर्माण झाल्या, जे अभयारण्य रिझर्व्ह फॉरेस्ट निर्माण झाले, त्यातनं तयार होणारं उत्पन्न टुरिझमच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून, तेही पुढे पुढे त्याचा आपल्याला फायदा झाला विदर्भाला. परंतु तरीही मागणी जी एक काही विदर्भातल्या लोकांशी माझं बोलणं झाल्यावर समजलं की जर का इथे विजेचे दर भाव कमी केलेत तर अजून इंडस्ट्रीला आपल्याला अट्रॅक्ट करता येईल इतर ठिकाणपेक्षा, ही एक मागणी पुढे येऊ लागली.
त्यानं त्यातला मोठा एक अजून एक जंगलाशी संबंधित जो एक आव्हान आपल्याला आहे ते म्हणजे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हे मोठ्या प्रमाणात वाढू लागलं. कारण आपण जंगलांचा आकार कमी करत राहिलो किंवा त्याला फॉरेस्ट एरियाला रिझर्व करू लागलो की इथे प्रकल्प यावेत आणि अनेक जसा गोसीखुर्द प्रकल्प हा अनेक वर्ष रखडला. याची तीच कारणं आहेत. कारण इथे मोठं क्षेत्रफळ हे वनसंपदा आहे. ती वनसंपदा या वनसंपदामध्ये बांबू आहे. अनेक असे प्रकल्प आता मंत्री महोदयांच्या माध्यमातून खूप पुढे आले. कारण खऱ्या अर्थाने विदर्भ सुपुत्र इथे यांनी सगळ्यांनी तो प्रयत्न केला. परंतु हे याच्यावर उपाय आपल्याला शोधले पाहिजे. जे आज रोज उठून की आपण एका ठिकाणी वाघ बघायला जातो, इथे अधिवेशनात आम्ही सगळे येतो, भाऊंच्या मागे लागतो, आम्हाला वाघ बघायचा आहे आणि 100% दिसलाच पाहिजे, पहिल्याच सफारीत दिसला पाहिजे. परंतु दिसला आम्हालाही दिसला दुसऱ्या फेरीत. परंतु वाघ बघायला जात असताना आपण तोच वाघ जेव्हा मनुष्याला अटॅक करतो तेव्हा मात्र तो नकोसा असतो. मागे एका वाघिणीच्या बाबतीत असंच झालं. आपण म्हणतो ते मॅन ईटर होतात, परंतु ते मॅन ईटर का होतात याचाही विचार केला पाहिजे. आपल्याला दोन्ही बाजूनी आपण बोलत असतो. एका ठिकाणी आपल्याला वाघांची संख्या, त्यांचं प्रजनन व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतो, परंतु ते सगळं आपल्या घरापर्यंत तो यायला नको. हीच स्थिती अनेक आज अभयारण्यांमध्ये आहे. याच्यावर उपाय शोधले पाहिजे आणि उपाय नक्कीच सापडतील. हे जे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो या अनेक बाबतीत होतं. अस्वल असेल, अनेक इतर हिंस्र प्राणी आहेत त्यांच्या बाबतीत होतो. परंतु हा कॉन्फ्लिक्ट कसा कमी करता येईल आणि वनक्षेत्र आणि मनुष्याची वस्ती याच्यात जर का आपण गल्लत केली नाही तर ते आपल्याला साध्य होण्यासारखं आहे. दुसरा जो विदर्भाच्या संबंधित जो मुद्दा आहे तो म्हणजे इथली तीर्थक्षेत्र. आपण महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्र आहे, 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यातलं एक माहूर आहे, ते जवळजवळ मराठवाडा आणि विदर्भ याच्या बाउंड्रीवरच आहे. त्यानंतर आपण इथे रामटेक आहे, परंतु रामटेकचा म्हणावा तितका तसा विकास किंवा त्याला एक पॉप्युलर टुरिस्ट स्पॉट किंवा पॉप्युलर तीर्थक्षेत्र लोकप्रिय असं अजूनही पूर्ण महाराष्ट्रात त्याचं चित्र नाही आहे. विदर्भातली लोक रामटेकला जातात, आम्ही जातो, परंतु रामटेक हे विदर्भाच्या नकाशावर हायलाइट होणं हे भाऊ होण्याची गरज आहे. तसंच अनेक इथे तीर्थ आहेत. जसे आपण अष्टविनायक महाराष्ट्रात जातो तशी इथली देखील अष्टविनायक आहेत आणि लोक जातात. ते आपण शोधून काढली पाहिजे. अधासा, धापेवाडा, कळंबचा गणपती, विदर्भातले अष्टविनायक, कोराडी आणि चंद्रपूरच्या महाकाली देवी हे याच्याही मोठमोठ्या यात्रा भरतात. त्याला देखील काय होतं की एखाद्या विषयावर भाऊ सिरियल तयार झाली ना धार्मिक पौराणिक की ते तीर्थक्षेत्र खूप लोकप्रिय होतं. आणि मग जसं आता बाळूमामांच्या बाबतीत झालं तसं कोल्हापूरचं साईबाबांच्या बाबतीत साईबाबा हे खूपच ते पॉप्युलर आहे. परंतु अशी याच्यावर काही सिरियल्स कोणी काढली तर या तीर्थक्षेत्रांना मला असं वाटतं खूप महत्त्व येईल. मग गणोजा असतील, नीरपिंगळाई असेल, रिद्धपूर असेल, अमरावतीची पण देवी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या सर्वच भागांमध्ये खरं तर मला एक याच्यावर बोलताना असा एक विषय मनात आला भाऊ की आज मुंबईकडे चित्रीकरण होतं. आज उत्तर प्रदेश सारखे लोक येतात इकडे, तिकडचे मुख्यमंत्री येतात, तिकडे चित्रनगरी स्थापन केली उत्तर प्रदेशात. तर असा एक विचार आला की विदर्भात का नाही चित्रनगरी होऊ शकत. बघा आज अनेक सिरियल्स मध्ये अनेक थरार ज्याच्यामध्ये असतो तर त्याच्यामध्ये जंगलांचे शूटिंग असतात. मग त्या शूटिंगला परवानगी देताना खूप मोठा प्रश्न येतो. कारण आपण जंगलामध्ये चित्रीकरण करण्याला बऱ्याच पाबंदी असतात. परंतु काही क्षेत्र जर का आपण चित्रीकरणासाठी केवळ ठेवलं, छोटं का असेना, परंतु विदर्भात सिनेमांसाठी आणि सिरियलसाठी आज OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बऱ्याच सिरियल्स येतात. तर विदर्भात एखादी चित्रनगरी स्थापन झाली तर खूप याचा फायदा विदर्भाला होईल. आणि ह्यामध्ये
बऱ्याचशा प्रमाणात इकडे रोजगार आकर्षित होईल. अनेक चित्रपटांची निर्मिती इथे त्याचा एखादं, जसं आपण आता मुंबईमध्ये गोरेगावला आहे, चित्रनगरी आहे, त्याची एक शाखा इकडे आपल्याला चालू केली तर आपल्याला चित्रीकरणासाठी जे आपल्याला सुंदर लोकेशन्स लागतात. विदर्भ आज बघा, आज नगर जिल्ह्यातले कितीतरी लोक पुढे येत आहेत. सिरियल्स मध्ये आपण पाहतो की ग्रामीण भाषा हे असलेले आज विदर्भातली भाषा आपण म्हणतो, मी जाऊन राहिलो, मी येऊन राहिले, असं हे आता सिरियल्स मध्ये लोकांना आवडतंय. मी सांगितलं विदर्भ कन्या मी सांगितलं. त्यामुळे आता आपण संत गजानन महाराजांची पण सिरियल चालू आहे, तर त्यावर देखील हा जो एक इथल्या ग्रामीण भाषेचा जो बाज आहे तो या विविध सिनेमांमधून आणि विविध नाटकांमधून हा पुढे येईल, हे मला या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. त्यामुळे विदर्भाचा अनुशेष भरून काढणं यासाठी अनेक उपाययोजना आपल्याला करता येईल. त्यानंतर 2014 मध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं आणि त्यानंतर विकासाला नक्कीच वेग अधिक आला. जे काय माननीय नितीन गडकरींचे प्रयत्न, इंडस्ट्रीज इथे येण्यासाठी विविध उपाययोजना त्यांनी केल्या, परंतु मोठ्या प्रमाणात मेट्रो आणि रस्त्याचा विकास आणि सर्वात जे आपला फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणायला पाहिजे किंवा लँडमार्क गेम चेंजर म्हणायला पाहिजे तो म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग आज आपण पाहतोय, सगळेच जण आपण अधिवेशनाला वेगवेगळ्या ठिकाणून येतो महाराष्ट्राच्या आणि आपण म्हणतो मी 4 तासात पोहोचले, मी 3 तासात पोहोचलो. तर हे या समृद्धी महामार्गामुळे खरोखरच विदर्भाला समृद्धी आली पाहिजे आणि यातनं विदर्भाला चांगले दिवस येतील याच्यासाठी माझ्या मनात नक्कीच प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. आणि ज्यांनी कोणी या समृद्धी महामार्गासाठी बाधा टाकल्या, ज्यांनी कोणी विरोध केला, आज त्यांची तोंड बंद झालेली आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे, कारण प्रत्येक येणाऱ्या प्रकल्पाला विरोध जर का तुम्ही करत राहिलात तर विकासच होणार नाही. जसा मुंबई मेट्रोचा 3 वर्ष दिरंगाई झाली, ती का झाली? आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी आहोत. आपल्याला आपल्या पुढच्या लोकांसाठी समृद्ध हरित महाराष्ट्र सोडायचं. आज आपण अनेक वृक्ष लागवडीचे कार्यक्रम घेतले, मोठमोठे कार्यक्रम घेतले, त्यातनं कॉन्ट्रोवर्सी तयार करण्याचाही लोकांनी प्रयत्न केला, परंतु आज आपलं वनक्षेत्र वाढलं आहे. मुंबई सारख्या ठिकाणी मॅनग्रोव्ह फॉरेस्ट वाढलं आहे, त्याचं सॅटेलाइट मॅपिंग असेल, विविध गोष्टी केल्या गेल्या आणि त्यामुळे नक्कीच त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागलेत. दुसरा जो विदर्भाच्या संबंधित कापूस हे एक मुख्य उत्पादन इकडे आहे, कपाशीचं पीक ज्याला आपण म्हणतो. अमरावतीमध्ये टेक्स्टाईल हब याची निर्मिती माननीय उद्योग मंत्र्यांनी घोषणा केली. कापूस ते कापड, आज अमरावतीमध्ये कापडाला मोठ्या तिथे बाजारपेठ आहे. अनेक लोक तिकडे येतात, पूर्ण जे होलसेलर्स येतात ते सगळे जण अमरावतीला येतात आणि तिथून मोठ्या प्रमाणात मालाची उचल करून देश विदेशात त्याचा सप्लाय होतो. त्यामुळे कापूस ते कापड हे धोरण आपण त्याला अधिक कशी गती देता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सूतगिरण्यांना सहाय्य असेल, मागे सूतगिरण्यांना विजेचा प्रश्न होता आणि त्यांच्या विजेच्या सप्लाय मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे अनेक सूतगिरण्या बंद पडल्या. या सूतगिरण्यांना चालना देण्याची गरज आहे, वेळ लागेल सभापती महोदय. तर त्यामुळे दुसरा एक मुद्दा जो आहे की गडचिरोली. आता गडचिरोली म्हटलं की आपल्याला नक्षलाइट मूवमेंट आणि नक्षलग्रस्त भाग एवढंच आपल्या डोळ्यापुढे येतं, परंतु आपले आत्ताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांनी गडचिरोली नेहमी ते तिथले पालकमंत्री म्हणून त्यांनी चूज केलं की त्यांनी गडचिरोली का एक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि सातत्याने ते गडचिरोलीकडे त्यांनी लक्ष दिलं. तिथली नक्षलवादी चळवळ ही कशी आटोक्यात आणता येईल याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि आता तिकडे इंडस्ट्रीज जास्तीत जास्त लोकांनी तिकडे बंदुका हातात घेण्यापेक्षा हाताला त्यांच्या काम दिलं पाहिजे हे धोरण सरकारने स्वीकारल्यामुळे गडचिरोलीचाही लवकरच कायापालट होईल
आणि कधीतरी हा नक्षलग्रस्त भाग होता हे फक्त एक मेमरी म्हणून आपल्या मनात राहील, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. गोसीखुर्द प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा. प्राणहिता नदीवर तो प्रकल्प आहे. इथे पैनगंगा वैनगंगा या नद्या यांचा स्वच्छता असेल, यांचं पुनरुज्जीवन असेल, जिकडे जिकडे त्याच्या पाण्याचा साठ्याचा प्रश्न आहे, तर या अनेक अशा गोष्टी आहेत. दुसऱ्या एका विषयाकडे मला वळायचं आहे की ते म्हणजे मिहान प्रकल्प. मिहान प्रकल्पाकडे आपण एक अत्यंत उत्तम असा तो प्रकल्प, परंतु ह्याला चालना देण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की इथे जे काही समस्या आहेत मिहानच्या संबंधित त्या सोडवण्यासारख्या आहेत. आता 3 अतिशय बुद्धिमान आणि कर्तृत्ववान लोक महाराष्ट्राला मिळाले आहेत. माननीय एकनाथभाई शिंदे असतील, देवेंद्रजी तर आहेतच, विदर्भाचे सुपुत्र सुधीर भाऊ आहे, परंतु आता अजितदादा पवार हे देखील उपमुख्यमंत्री आहेत. आणि मला असं वाटतं की एवढे 3 कर्तबगार आपल्याकडे लोक असताना या मिहान मधल्या ज्या समस्या त्या लवकर दूर करून तिथे एखादा IT, जसं आपण म्हणतो की बाणेर पुण्यामध्ये ते एक IT हब झाले, हिंजेवाडी IT हब झालंय, तसं मिहानला आपण IT हब म्हणून प्रयत्न केले तर मला असं वाटतं की जे विदर्भातले मुलं आहेत आज पुण्याकडे जातात, हैदराबादला जातात IT सेक्टर मधले, परंतु ते नागपूरला का येत नाही, इथे विदर्भात का येत नाही? तर कारण आता आपण पाहिलं की अनेक ठिकाणची स्थिती अशी आहे की मुलं घरापासून दूर नोकरीच्या निमित्ताने, लग्नाच्या निमित्ताने जातात आणि त्यामुळे या घरात एकलकोंडे आई वडील राहिलेले आहेत, जे वृद्ध झाले आहेत, त्यांच्याकडे बघण्यासाठी कोणी नाही आहे. आणि म्हणून विदर्भाचा वृद्धाश्रम होऊ नये हे या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल. विदर्भाबाहेर गेलेली मुलं मुली ती परत नेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.